cricket.com यांच्या माध्यमातून नक्कीच ही स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवली जाते. लाईव्ह टेलिकास्ट 10 क्रिक यांच्या माध्यमातून केला जातोय. गावदेवी चषक 2019 हे सुरेख असं आयोजन, सुंदर असं आयोजन आम्हाला पाहायला मिळते. सातत्याने 4 दिवस ही स्पर्धा या मैदानामध्ये खेळली जाणार आहे आणि आजचा मात्र दुसरा दिवस या स्पर्धेचा पाहायला मिळतोय. वळत मैदानाकडे पंचाचा इशारा, पहिला चेंडू टाकण्यास सचिन सज्ज होतोय. जायचं मैदानामध्ये विनंती असेल. तर एक चांगला आयोजन स्पर्धेचं गावदेवी चषक 2019 सत्याने या मैदानामधली ही स्पर्धा आम्हाला पाहायला मिळते. 4 दिवस खेळली जाणार आहे आणि आजचा मात्र दुसरा दिवस या स्पर्धेचा आम्हाला पाहायला मिळतोय. जत मैदानामध्ये गोलंदाज सचिन प्रथम षटकामध्ये सज्ज होतो. ते सलामीला पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मुकेश गायकर आणि त्याच बरोबरीने गोलंदाज सचिन गोलंदाज सज्ज होतो. गोलंदाजी मार्क वरती पहिला चेंडू घेऊन हा बॉल इथे मात्र अतिशय चांगला फेकला जातोय. चांगली गोलंदाजी होत असताना मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल डॉट फेकत असताना गोलंदाज सचिन चांगली गोलंदाजी. नक्की थोडासा खराब चेंडू फेकला होता, फुलटच बॉल होता या चेंडूवरती. पूर्णपणे हा बॉल मोठ्या फटका खेळायचा प्रयत्न होता फलंदाज भाऊचा, मात्र बॅट चेंडूचा कोणत्या प्रकारचा संपर्क येत नाहीये आणि डॉट बॉल. हा चेंडू इथे मात्र समोर खेळतात क्षेत्ररक्षक आहेत पॉवर प्ले सर्कलच्या आतमध्ये. चांगली फेकी देखील होते यष्टिरक्षकाकडे, मात्र इथे फेकी चांगली झाली होती, मात्र क्षेत्ररक्षक थोडेसे फंबवले होते मैदानाच्या आतमध्ये. 3 ते 4 क्षेत्ररक्षक हा बॉल अडवण्याच्या पाठीमागे होते, मात्र पूर्णपणे हा चेंडू पकडण्यामध्ये यश येत नाहीये आणि या 2 धावा मात्र अतिशय वेगाने कंप्लीट केले जात आहेत. धावा झाल्या त्या म्हणजे 2 धावसंख्या त्या फलकावरती आम्हाला पाहायला मिळत आहेत. सकाळची सत्रामध्ये आमच्यासोबत गुन्हेलेखक जोडले गेलेत, आदित्य पाटे जोडले गेले आमच्यासोबत गुन्हेलेखकाच्या भूमिकेमध्ये. तर आमचे 2 पंच ऑफिशियल पंच मुनाफ पठाण सर शहापूर आणि त्याचबरोबरीने जय पवार सर कल्याण, हे 2 पंच आम्हाला पाहायला मिळत आहेत या स्पर्धेमध्ये. ओव्हर द विकेट हा चेंडू चांगला फटका, पॉवर प्लेचा योग्य वापर. भाऊ गायकरच्या बॅट मधून एक देखणा फटका येतोय 4 धावांसाठी. गुड शॉट. थँक्यू डीजे, धन्यवाद डीजे. चौकाराने मात्र धावसंख्या त्या फलकावरती आतापर्यंत 6 या आकड्यावरती पाहायला मिळते. खूप चांगली फलंदाजी भाऊ गायकरच्या बॅट माध्यमातून. हा चेंडू आणखीन एक देखणा फटका, गॅप मध्ये चेंडूला इन्क्लूड करतोय. पॉवर प्लेचा योग्य वापर. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे धावतात, मात्र ते पोहोचत पर्यंत चेंडू पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये सीमारेच्या पलीकडे जातोय. आणखीन एक देखणा फटका पाहायला मिळतोय भाऊच्या बॅट मध्ये आणि हा दुसरा चौकार. सुरेख फलंदाजी भाऊ गायकरच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्या बॉलवरती देखील बॅकफुटवरती गेला, जागा बनवली आणि एक चांगला फटका पाहायला मिळतो. गॅप मधून खेळायचा प्रयत्न करतोय आणि ते 2 फटके नक्कीच दाखवले, देखणे फटके भाऊ गायकरने आपल्या बॅटमधनं. नक्कीच प्रेक्षकांची मनं जिंकतोय. प्रत्येक खेळाडूची कौतुकाची थाप त्याच्या पाठीवरती पाहायला मिळते, कारण की पॉवर प्लेच्या षटकामध्ये जी फलंदाजी हवी आहे तीच फलंदाजी करत असताना भाऊ गायकर. हा चेंडू मात्र हवेत आहे, मिसटायमिंग आहे. क्षेत्ररक्षक झेल जज करतायत, फलंदाज बाद. मोठा धक्का लागतोय भाऊ गायकर इथून मात्र मैदानाच्या बाहेर. खूपच रोमांचकारी असा सामना. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. फलंदाज राईट अप ओव्हर द विकेट. फलंदाज सफल होतोय. तर खूप चांगली फलंदाजी केली भाऊने. 2 मोठे फटके दाखवले, तिसरा देखील मोठा फटका दाखवायचा प्रयत्न होता, मात्र टॉपेज लागली बॅटची. चेंडू हवेत गेला आणि अतिशय चांगला झेल टिपला गेला क्षेत्ररक्षकाकडून. विनंती असेल खेळाडूंना, जे फलंदाज बाद होतील किंवा ज्या खेळाडूंना मैदान सोडत असेल बाहेर येत असताना, ज्या 2 लाईन आहेत समोर त्या लाईनच्या तुम्हाला मधून यायचं आहे. विनंती असेल प्रत्येक खेळाडूला. एक शिस्तबद्ध स्पर्धा आहे, शिस्तीचं पालन नक्कीच प्रत्येक खेळाडू करून केले जाते.
ऑफिशियल आमचे पंच मैदानाच्या आतमध्ये आहे. त्यानंतर ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते, जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवली जाते. अनेक प्रेक्षक वर्ग देखील ही स्पर्धा घर बसल्या एन्जॉय करतायत. एका बाजूला आहे टिटवाळा मानिवली, दुसऱ्या बाजूला मस्कळ. हे दोन बलाढ्य संघ आहेत एकमेकांसमोर. एक विकेट इथे मात्र गेलाय. भाऊचा हा बॉल इथे मात्र शॉटॉपपर्यंत होता. ऑन साईडला मोठा खेळायचा प्रयत्न होता, बॅट अगोदर फिरवली आणि त्यामुळे हा बॉल मात्र डॉट फेकला जातोय. खूपच चांगली गोलंदाजी सचिनच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त झालाय आणि खूप चांगली गोलंदाजी होत असताना आम्हाला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. 2 चौकार आले भाऊच्या बॅटमधनं, मात्र तदनंतर विकेटला चांगला कमबॅक. 2 बॉल डॉट हाताळले, त्यामध्ये एक फलंदाज बाद देखील केला आणि चांगला कमबॅक करत असताना या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये मस्कळ संघाच्या माध्यमातून गोलंदाज सचिन. तर स्टँड देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकूण 3 स्टँड प्रेक्षकांना ही स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी. सुनीलजी गावस्कर स्टँड, त्यांच्या समोर भारतरत्न सचिन तेंडुलकर स्टँड आणि त्याचबरोबरीने अजिंक्य राणे स्टँड. या 3 स्टँडमधून नक्कीच आमचे प्रेक्षक वर्ग ही स्पर्धा एन्जॉय करू शकतात. दोन्ही एंडनी स्पर्धा खेळली जाते. दोन्ही एंडनी गोलंदाजांना चान्स असेल गोलंदाजी करण्याचा, तर फलंदाजांना देखील मुभा असेल मोठे फटके लगवण्याची. पहिल्या षटकानंतर 10 रन झालेत. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज बंटी गोलंदाजी मार्कवरती येतोय. तर तिसऱ्या क्रमांकावरती निलेश नवीन फलंदाजी असताना मुकेश आणि निलेश जोडी पाहायला मिळते. मुकेशने पहिल्या षटकामध्ये एकच चेंडू फेस केला नाहीये, मात्र या षटकामध्ये त्याला स्ट्राईक येते. पॉवर प्लेचे षटक असेल. पहिल्या षटकामध्ये 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर होते, आता मात्र 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील. P2 मध्ये बंटी. हा चेंडू मुकेश गायकर साठी खूप मोठा फरक खेळला जातोय. थोडासा चेंडू विचार केला तर टप्पा जास्त केला आणि या बॉल वरती ऑन साइडला मोठा फटका दाखवला मुकेश गायकरने. 6 धावा. सोळा धावा दाफलकावरती. ज्या खेळाडूने KGPL मध्ये अक्षरशः सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली तोच खेळाडू मात्र मैदानाच्या मध्ये मुकेश गायकर. अतिशय चांगली फलंदाजी करत असताना आणखीन एक मोठा फटका. तुम्ही मुकेश गायकरला असे बॉल टाकणार तर त्याचं एकच प्रत्युत्तर असेल. 6 आणि फक्त 6 धावा. गुड शॉट. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान ही क्रिकेटपटूंची खान. धन्यवाद डीजे. 2 षटकार दाखवले आणि एकूण 22 या धावसंख्येवरती धावसंख्या जाऊन टेपते. खूप चांगले फटके आणि डाव्या हाताचे फलंदाज आहेत आणि डाव्या हाताच्या फलंदाजाकडे नैसर्गिक शक्ती असते मोठमोठे फटके दाखवण्याची आणि तीच मात्र कला ते अवगत करतोय फलंदाज मुकेश गायकर. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके दाखवत असताना मुकेश. पुन्हा एकदा बंटी नवीन प्रयत्नांमध्ये सज्ज होतोय. हा चेंडू समोर खेळला जातोय बरोबर स्क्रीनच्या समोर. नक्कीच लॉंग ऑफ आणि लॉग ऑफच्या मधून क्रिकेट विश्वातील सर्वात सेफ फटका. चौकार. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. 26 धावा आतापर्यंत दाफलकावरती लगवल्या गेल्यात. खूप चांगली फलंदाजी मुकेश गायकरच्या बॅटमधून. 3 बॉल फेस केलेत मुकेशने, मात्र 3 बॉलमध्ये तब्बल 16 धावांचं योगदान संघाला आतापर्यंत देत असताना खूप चांगली फलंदाजी. याच लयमध्ये प्रयत्न फलंदाजी करत राहिला फलंदाज मुकेश तर एक मोठ्या टार्गेटला सेट करू शकेल. लाईन पाहावी लागेल पण आमच्याकडे वळत आहेत ऑफस्टिकच्या खूपच बाहेर. स्वेअर बॉल मात्र फेकला जातोय गोलंदाज बंटीच्या माध्यमातून, कारण की पहिल्या 3 बॉलवरती 3 मोठे फटके आले. मात्र त्यानंतर दबाव असेल कारण की मुकेश एक मोठा फलंदाज आहे, ज्या फलंदाजाने आपल्या मानुली संघासाठी नव्हे तर अनेक मोठमोठ्या ओपन संघांमध्ये खेळून देखील आपल्या गावाचं नाव पुढे नेलं. यावेळेस मात्र ऑन साइडला आणखीन एक देखणा नजगत भरा फटका. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. मोठे गावाचा निलेश. थँक्यू डीजे. धन्यवाद. खूप चांगली फलंदाजी होत असताना मैदानाच्या आतमध्ये मुकेश गायकरच्या माध्यमातून नक्कीच प्रेक्षकांची मनं जिंकतोय आणि जे प्रेक्षक वर्ग ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट पाहतात त्यांची देखील मनं जिंकत असताना फलंदाज मुकेश गायकर ज्याने आतापर्यंत जबरदस्त फलंदाजी केली आहे. 4 चेंडू फेस केलेत आणि तब्बल 20 धावा कुठल्यात. खूप चांगली फलंदाजी आणि संघाची धावसंख्या असेल ती म्हणजे 31 या आकड्यावरती. 31 धावा दाफलकावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे आणि 31 धावा आतापर्यंत दाफलकावरती.
हा फटका, आणखीन एक देखील फटका पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला स्ट्रोक, पुणेचा चेंडू 1 बाउन्स ओव्हर द लाईन. आणखीन एक देखील फटका, चौकार. थँक्यू डीजे, धन्यवाद धन्यवाद. आणि पॉवर प्ले मध्ये जी फलंदाजी करायला हवी तीच फलंदाजी करत असताना मैदानाच्या मध्ये मुकेश गायकर आम्हाला पाहायला मिळतोय. सुरेख फलंदाजी, प्रत्येक बॉलवरती मोठे फटके दाखवतोय. आणि गोलंदाज बंडीला देखील ते मात्र प्रश्न निर्माण झाला असेल की बॉल टाकावा तर टाकावा कुठे. हा चेंडू देखील लाईन पाहावी लागेल. पुन्हा एकदा बाहेर फेकतात, पंचांचा इशारा व्हाईट बॉल असेल. आणखीन एक चेंडू अतिरिक्त फेकावा लागेल. आणखीन एक बॉल इथे मात्र एक्स्ट्रा टाकावा लागेल गोलंदाज बंटीला. आणि ते मात्र दबाव आहे, हातावरचं नियंत्रण देखील गमावतोय. कारण की प्रत्येक बॉलवरती एक एक मोठा फटका दाखवत असताना फलंदाज मुकेश. हा चेंडू प्लेस, हलक्या हाताने प्लेसमेंट केली जाते. डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न होता, दरम्यान एक धावी कंप्लीट केली जाते. तर धावसंख्या असेल धावफलकावरती एका धावेच्या मदतीने पुढे जाईल 37 धावा धावफलकावरती. खेळ संपला मात्र पहिल्या 2 ओव्हरचा लास्टच्या बॉलवरती 1 रन काढला आणि स्वतःकडे स्ट्राईक रोटेट केली. नक्कीच फलंदाज आपण पाहायला गेलो तर मुकेश गायकरने, कारण की ज्या प्रयत्नांमध्ये ज्या लयमध्ये फलंदाजी करतो, जी अफलातून लय आहे आणि याच प्रकारे जर फलंदाजी करत राहिला तर संघ कुठेतरी 70 ते 75 धावापर्यंत पोहोचू शकतो. कारण की पहिल्या 2 षटकानंतर धावसंख्या झाली 13.05. नक्कीच धावसंख्या झाली 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सुरेख फलंदाजी पहिल्या काही षटकांमध्ये आम्हाला पाहायला मिळते फलंदाज मुकेशच्या माध्यमातून. मुकेशचा जर आपण विचार केला तर फक्त आणि फक्त चेंडू फेस केले ते म्हणजे 6. आणि पहिल्या 6 चेंडूंमध्ये खूप चांगली फलंदाजी, 2 षटकार 3 चौकार च्या मदतीने विचार केला आपण फलंदाज मुकेशचा. तर आतापर्यंत तर मी विनंती करेन साईनाथ कुर्ले यांना, आमच्या मंडप नक्कीच डेकोरेटर त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं स्पर्धेचं मंडप डेकोरेशन पाहायला मिळतं. यायचे व्यासपीठाकडे विनंती असेल, कुठे असतील आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर यायचे साईनाथ त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठाकडे जाऊयात. पुन्हा मैदानाकडे पहिल्या 2 षटकांनंतर पहिल्या 2 ओव्हरच्या स्पेल नंतर रन झाले ते म्हणजे 37. खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या 2 षटकांमध्ये मोठे फटके दाखवले सातत्याने फलंदाज आपण मुकेशने 2 षटकार जरूर पाहायला मिळेल त्याच्या बॅटमधून. आणि सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच प्रेक्षकांना इम्प्रेस करतोय फलंदाज मुकेश. मोठमोठे फटके, धारदार फलंदाजी केली मुकेशने. आता मध्ये पॉवर प्ले संपलाय. पहिली 2 षटकं जी पॉवर प्लेची होती ते पॉवर प्लेची 2 षटकं संपलीत. आणि आता मात्र या 3 षटकांमध्ये तुम्हाला समोरून फलंदाजी करायला हवी, कारण की 30 सर्कलच्या बाहेर आपण क्षेत्ररक्षक पाहू शकता जास्तीत जास्त प्रमाणात असतील. गॅप शोधून काढावी लागेल. नो फुल टच होता बॅटच्या मध्ये, बरोबर ब्लॉक होलचा मारा केला. सुरेख अशी गोलंदाजी या षटकामध्ये. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज सचिन पुन्हा येतोय. 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती जे सचिनने पहिलं षटक हाताळलं होतं ते म्हणजे 10 धावांचं, त्या सचिनवरती आता मात्र विश्वास ठेवला गेलाय. पाठवले गेले गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 3 मध्ये सचिनला. सचिनने नक्कीच पहिल्या षटकामध्ये इम्प्रेस केलं प्रेक्षकांना. आणि 3ऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती येत असताना आम्हाला पाहायला मिळतोय. 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाज निलेश आलेत. आतापर्यंत 1 चेंडू फेस केलाय आणि पहिल्या बॉलवरती अजून एकही धाव बनवू शकले नाहीत. इथे मात्र या स्पर्धेमध्ये अकाउंट ओपन करायचं त्यांचा नक्की इरादा असेल, मग जास्तीत जास्त ते स्ट्राईक रोटेट करायचा प्रयत्न करतील फलंदाज मुकेशकडे. कारण की ज्याप्रमाणे मुकेश फलंदाजी करतोय ती वाखाणण्याजोगी आहे. सुरेख फलंदाजी, मोठमोठे फटके त्याच्या बॅटमध्ये आम्हाला पाहायला मिळत आहेत. सचिनचा हा बॉल सुरेख फेकला जातोय. अतिशय चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकात देखील शेवटच्या बॉलवरती उभं ठेवलं फलंदाज सचिनने निलेशला. आणि या षटकातील देखील पहिल्या 2ऱ्या चेंडूवरती इथे मात्र डॉट बॉल फेकत असताना गोलंदाज सचिन. अतिशय चांगली गोलंदाजी. आणखीन एक चांगला चेंडू होता ऑन साईडला. सुरेख फटका खेळायचा तो क्षेत्ररक्षक येत आहे. चेंडू गॅदर करतील तोपर्यंत त्यांच्या वरून चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. चांगला फटका येतोय फलंदाज निलेशच्या बॅटमधून, चौकार. थँक्यू डीजे. आतापर्यंत विचार केला तर आपण 42 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 42 धावा आतापर्यंत कुठून काढल्या त्या मानवली संघाने. अतिशय चांगली फलंदाजी. एक गडी जरूर बाद झालाय, भाऊ बाद झाले. भाऊने देखील जबरदस्त फलंदाजी दाखवली. मात्र त्यानंतर सर्व सूत्र घेतली हातामध्ये फलंदाज मुकेशने. चांगली फलंदाजी. हा बॉल हवेत आहे, मिस टायमिंग जरूर आहे. क्षेत्ररक्षक झेल जज करतात आणि इथे मात्र झेल ड्रॉप केला जातोय. इथे मात्र अगोदर विचार केला धावांचा पाऊस पडतो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र निलेशचा झेल जरूर ड्रॉप झालाय.
ज्या निलेशने चौकार दाखवला त्या दरम्यान 2 धावा देखील अतिशय वेगाने कंप्लीट केले जात आहेत. 2 धावा येत आहेत. 2 धावांनी आपण धावसंख्या पाहायला गेलो धावफलकावरती तर 44 या आकड्यावरती पाहायला मिळते. 44 धावा आतापर्यंत धावफलकावरती लगवल्या गेल्यात. प्रेक्षकांची नक्कीच गर्दी, कारण की 3 स्टँड ऐकून आपण प्रेक्षकांना पाहू शकता. ही स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी उन्हापासून बचावासाठी प्रेक्षकांना 3 स्टँड ऐकून पाहायला मिळते. हा चेंडू देखील शॉर्ट लाईन बॉल होता. या बॉलची देखील मोठा खेळायचा प्रयत्न होता, मात्र शेते मात्र चेंडू पाठीमागे जात आहेत, उचलतात, फेकतात. तोपर्यंत आणखीन वेगाने, अतिशय वेगाने या धावा कंप्लीट करतात. त्यामध्ये 2 एकेरी धुरी धावेने इथून मात्र समीकरण मोठं करायचा प्रयत्न केला जातोय. षटक क्रमांक इथे मात्र मार्गस्थ आहे 3रं सचिनचं आणि धावा झाल्या त्यामध्ये आतापर्यंत 46 धावा. सचिन षटक क्रमांक पुन्हा एकदा 3 मध्ये सज्ज होतोय. शेवटचा एक बॉल घेऊन सुरेख गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली आहे. ओव्हर द विकेट. हा बॉल पायची चाफील पंचांकडे नक्कीच मागितली जाते. पंचांकडे अपील करतात लेग बिफोर विकेटची. पंच नक्कीच लेग बायची आम्हाला खून करतात आणि आणखीन 2 धावा कंप्लीट केल्या जातात. नक्की जेव्हा जेव्हा आपण पंचांकडे अपील करतो लेग बायची, LBWची जेव्हा जेव्हा आपण अपील करतो पंचांकडे, पंच तेव्हा तेव्हा 3 गोष्टींचा नक्कीच निराकरण विचार करतात. नेमका चेंडू टप्पा पडतोय कुठे, टप्पापर्यंत जातोय कुठे आणि हाईट फॅक्टर काय आहे, या 3 गोष्टींचा विचार करूनच पंच नक्कीच पायची चाफील उचलून धरतात. आणि या तिघांपैकी कोणताही प्रकारचा इथे मात्र काही पंचांना अडथळा नाहीये. त्यामुळे आमचे पंच, ऑफिशियल पंच मुनाफ पठाण सर हा निर्णयाशी नक्कीच ठाम होते आणि त्या मात्र लेग बायच्या स्वरूपात 2 धावा कंप्लीट केल्या. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झाल्या त्यामध्ये 48. खूप चांगली फलंदाजी पहिल्या 3 षटकांमध्ये आम्हाला पाहायला मिळते. ड्रिंक्स चालू देखील मैदानामध्ये गेली आहे. त्यापूर्वी आपण जाऊया डीजे मास्टरकडे. डीजे मास्टर नक्कीच या ब्रेकमध्ये आमच्या प्रेक्षकांपर्यंत एक चांगला गीत पोहोचवायचं. मी तुझे दसरला चैता पाकाचे महिन्यानी येईन मी तुझे दसरला माझी एकविदा आईचे तारले डोलराला माझी एकविदा आईचे तारले डोलराला चैता पाकाचे महिन्यानी येईन तुझे मी दसरला. थँक्यू डीजे. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपला. पहिल्या 3 षटकांनंतर डबल 48 धावा आतापर्यंत धावफलकावरती लगवल्या गेल्या. 48 धावा मला पाहायला मिळतात. खूप चांगली फलंदाजी पहिल्या 3 षटकांमध्ये मानुली संघाच्या माध्यमातून. आतापर्यंत एकच गडी नक्कीच बाद झालाय, तो म्हणजे आपण पाहायला गेलं तर मानुली संघाचा विकेट सांभाळून फलंदाजी करतात. भाऊ लवकर बाद झाला पहिल्या षटकामध्ये, मात्र त्यानंतर मुकेशने, निलेशने संघाची संपूर्णपणे जबाबदारी उचलली आणि खूप चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळते. खूप चांगली फलंदाजी पहिल्या 3 षटकांमध्ये आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज येत असताना गोलंदाजी मार्कवरती अनिकेत येतोय. 4थ्या षटकामध्ये 5 षटकांचे एकूण सामने असतील. पहिली फेरी सुरू आहे. पहिला सामना आजच्या या दिवसातील सकाळ 17 मध्ये मस्कळ विपक्ष नक्कीच मानिवली, टिटवाळा मानिवली एक बलाढ्य संघ आहे आणि ते मात्र मैदानामध्ये स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी पुन्हा एकदा उतरलाय या वरपच्या मैदानामध्ये. कारण की वरप गावच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धा, एक चांगलं आयोजन, लाखामोलाची स्पर्धा आहे, लाखामोलाचं आयोजन आहे, मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची ज्या स्पर्धेने या वरप गावाला ओळखलं जातंय. ही स्पर्धा आम्हाला पाहायला मिळते गावदेवी चषक 2019. अनिकेत, हा बॉल इथे मात्र ऑनसाइडला खेळतोय मुकेश गायकर. नो फुलटॉस होता. क्षेत्ररक्षक येतात चेंडूवरती, गॅदर करतील, उचलतील, फेकतील. तोपर्यंत अतिशय वेगाने 2 धावा कंप्लीट केले जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 फलंदाज निलेश आणि त्याचबरोबरीने मुकेश गायकरच्या माध्यमातून. लक्षात घ्या, विनंती असेल सर्व संघांना इथे उपस्थित असतील त्यांना की मैदानाच्या मध्ये बॅट घेऊन फक्त आमची कमिटी जाईल, आमचे आयोजक जातील. लक्षात घ्या, अन्यथा जर तुमचा कोणताही खेळाडू गेला तर संघाला पॅनलाइज केले जाईल, याची नोंद घ्यायची आहे. विनंती असेल मामनोली संघाचा कोणताही ते प्रतिनिधी उपस्थित असेल तर आपण याची नाणेफेकीसाठी. हा चेंडू मुकेश गायकर साठी आणखीन एक देखना फटका, मात्र क्षेत्ररक्षक झेल खाली येतात. मोठा धक्का लागतोय. मुकेश गायकरच्या विकेटचा 16 मैदानामध्ये साजरा केला जातोय. इथून मात्र मुकेश गायकरला मैदान सोडावं लागेल. बिग विकेट मुकेश गायकर. बॅक टू द पॅव्हिलियन.
थँक्यू डीजे. मात्र मुकेश गायकर बाद होतोय. सुरेख फलंदाजी केली मुकेश गायकरने. विजय केला मुकेश गायकरचा. 3 चौकार 2 षटकार आणि संघाची धावसंख्या असेल ती म्हणजे धावफलकावरती 50 ही धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावरती. गोलंदाज सज्जते षटक क्रमांक 4 मध्ये अनिकेत पुन्हा एकदा एक मोठा विकेटचं पतन केलं जातंय. खूप चांगली गोलंदाजी. गुल्या स्पॉट चेंडूला पिचिंग केलं आणि इथे मात्र झेल बाद होत असताना फलंदाज मुकेश गायकर आम्हाला या षटकामध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा सज्ज होते. अनिकेत आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत, 2 धावा खर्च केल्यात आणि एक गडी देखील बाद केलाय. खूप चांगली गोलंदाजी. तर नवीन फलंदाज दिनेश येतात मैदानाच्या आतमध्ये तब्बल 4थ्या क्रमांकावरती. निलेश ऑन स्ट्राईक. हा चेंडू सुरेख फेकला जातोय. ऑन साईडला खेळतात, क्षेत्ररक्षक येतात. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण देखील केले जाते. दरम्यान आणखीन वेगाने 2 धावा कंप्लीट केल्या जातात. द्वितीय केल्या जाताना फलंदाज आपण निलेशचा. तर एके धुरे धावाने नक्की संघाचं समीकरण मोठं करायचा प्रयत्न करतोय. कारण की मात्र मुकेश गायकर बाद झाला. ज्या मुकेश गायकरने मोठमोठे फटके दाखवले. मात्र मुकेश गायकर जे काम करत होतं ते काम करून तो मैदानाच्या बाहेर येतोय. 52 धावा धावफलकावरती आतापर्यंत रचल्या गेल्यात, लगवल्या गेल्यात. 4थं षटक हे मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये अनिकेतचं. अनिकेत सज्ज होते पुन्हा एकदा. हा चेंडू ऑन साईडला खेळतात. हलक्या हाताने चेंडूला खेळून काढले. 1 धाव जरूर कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा कॉल येतोय. मात्र एकाच धावेवरती समाधान मानतील. दिनेशकडे स्ट्राईक येते. दिनेश इन्सेट फलंदाज आहे. नवीन फलंदाज सध्या मैदानामध्ये आलाय. मुकेश बाद झाल्यानंतर जबाबदारी असेल कारण की 4थं षटक मार्गस्थ आहे. शेवटच्या काही चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या इनिंग मधले आणि येणाऱ्या काही बॉलवरती तुम्हाला जास्तीत जास्त धावा कुठून काढाव्या लागतील. कारण की मस्कर संघ देखील साहसूचा संघ नाही. ज्या संघाने देखील अनेक मोठमोठ्या संघांना धक्का दिलाय असा संघ आम्हाला पाहायला मिळतोय. हा चेंडू चांगला फटका आहे. ऑन साईडला हलक्या त्याने खेळून काढता. क्षेत्ररक्षक चेंडूवरती अतिशय वेगाने. ते मात्र या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. प्रत्येक बॉलवरती 2 धावा बनवतात. प्रत्येक बॉलवरती एकेरी धुरी धावा घेतल्या जातात आणि या एकेरी धुरी धावांनी इथून मात्र हे समीकरण मोठं करायचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या 55 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाज अनिकेत 4थ्या षटकामध्ये सज्ज होते पुन्हा एकदा. हा चेंडू इथे मात्र यष्टी उद्ध्वस्त त्रिफळा उद्ध्वस्त केल्या जात आहेत. खूप चांगला चेंडू शफल होऊन नक्कीच डील स्कूप करायचं होतं. मात्र प्रयत्न पूर्णपणे फसतात आणि ते मात्र फलंदाज बाद होत असताना आम्हाला पाहायला मिळतात. बिग विकेट. किरशी खरी किरीटा परी, किरशी खरी किरीटा परी, लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी, खेळाडूंसाठी, त्याचबरोबरीने मान्यवरांसाठी देखील पाहू शकता आपण स्वर्गीय महेशजी कुर्ले यांच्या स्मरणार्थ नक्कीच मोफत पाण्याची सोय असेल. एक चांगली कामगिरी जाताना या विभागामध्ये देखील आपण पाहू शकता. स्मरणार्थ महेशजी कुर्ले यांच्या स्मरणार्थ पाण्याची सुविधा आपण पाहू शकता खेळाडूंसाठी, प्रेक्षकांसाठी. त्याचबरोबरीने वळत मैदानाकडे धावा झाल्या त्या म्हणजे एकूण 55 धावा झाल्या. षटक क्रमांक मार्गस्थ आहे ते म्हणजे मैदानाच्या आतमध्ये 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांनंतर धावा झाल्या त्या म्हणजे 55. खूप चांगली गोलंदाजी या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या गोलंदाज अनिकेतने आणि तब्बल 2 गडी देखील बाद केले. खूप चांगली गोलंदाजी. 4थ्या स्पेलमध्ये मुकेश गायकर आणि त्याचबरोबर दिनेशला बाद केलं आणि फक्त 7 धावा खर्च केल्या गोलंदाज अनिकेतने. शेवटचे षटक हानामारी षटक, स्लॉग ओव्हर, डेट ओव्हर. गोलंदाज विशाल येत असताना शेवटच्या षटकामध्ये. आणि विनंती आहे फलंदाजांना ज्यावेळेस तुम्ही बाद होऊन मैदानाच्या बाहेर येता त्यावेळेस या 2 ज्या समोर लाईन आहे त्या लाईनच्या तुम्हाला मधून यायचंय. त्यानंतर कोणता संघ मैदान पकडतो, धरतो. हा चेंडू आणखीन एक चांगला फटका होता. क्षेत्ररक्षक नक्की जेलच्या खाली आले होते मात्र आणखीन एक जेल ड्रॉप केला जातोय. खूप मोठं जीवनदान विचकेला फलंदाज निलेशचा. आतापर्यंत 2 जीवनदान मिळालेत आणि एकच धाव मात्र घेतली जाते. एका धावाने धावसंख्या धावफलकावरती 56 धावा धावफलकावरती. हाणामारीचं षटक आहे आणि या षटकामध्ये तुम्हाला धावा कुठून काढाव्या लागतील, धावा शोधून काढाव्या लागतील. शेवटचं षटक आहे. हा बॉल ऑन साईडला खेळतायत. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत. पहिल्या टप्प्यावर चेंडू गॅदर करतात. फेके देखील अचूक होते यष्टिरक्षकांकडे. पुणे एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये संदीप येतोय 5व्या क्रमांकावरती. एक बॉल फेस केलाय आणि स्ट्राईक नक्की रोटेट केली आहे फलंदाज निलेशकडे. धावा झाल्या त्या म्हणजे धावफलकावरती 57 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात. 57 धावा धावफलकावरती लगवल्या गेल्यात. खूप चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये.
खूप चांगली फलंदाजी. प्रत्येक बॉलवरती धावा येत आहेत. धावा येणं महत्त्वाचं आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. धावा मात्र येत असताना मैदानाच्या आतमध्ये हा नक्कीच थोडासा चांगला फटका होता. नो मॅच नाही चेंडू पडतोय. दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. निलेशचं कौतुक करायला हवं. प्रत्येक बॉलवरती धावा बनवतो. 3ऱ्या क्रमांकावरती आलेला फलंदाज आहे. एक मोठा फटका जरूर आला बॅटमधून चौकार. मात्र तदनंतरचा कमबॅक सुरेख आहे. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक बॉलवरती धाव नक्कीच बनवत असताना फलंदाज निलेश. हा चेंडू इथे मात्र अतिशय चांगला फेकला जातोय. बरोबर रेस्टरवर चेंडू जातोय. कारण की जेव्हा जेव्हा फलंदाज चेंडू डॉट जातो फलंदाजाला तेव्हा त्या फलंदाजाची काही रिॲक्शन असते पंचांकडे की हा बॉल वाईड आहे का. मात्र आमचे पंच मैदानाच्या आतमध्ये भीष्मासारखे ठाम. मुनाफ पठाण सर. हा चेंडू इथे मात्र ऑन साइडला चांगला फटका आहे. धावसंख्या दाफलकावरती 62 आकड्यावरती पाहायला मिळते. 62 धावा दाफलकावरती लगवल्या गेल्यात. 62 धावा आतापर्यंत नक्कीच आम्हाला दाफलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाज षटक क्रमांक 5 मध्ये विशाल. अजून 2 बॉल शिल्लक आहे षटक क्रमांक 5 मधले. सजोते गोलंदाज पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने विशाल. हा चेंडू इथे मात्र मिस्टरमिंग आहे. यष्टीची झेल खाल्याने फलंदाज बाद. निलेश इथून मात्र मैदानाच्या बाहेर. निलेशला परतावा लागेल. निलेश बॅक टू द पॅव्हेलियन. तर विनंती असेल गावदेवी वरब आणि त्याचबरोबरीने मामनोली दोन्ही संघाचे कॅप्टन नाणेफेकीसाठी लवकरात लवकर. मामनोली संघाच्या कॅप्टनला विनंती असेल संघनायकाला की लवकरात लवकर आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. मामनोली संघाचा संघनायक लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचं आहे विनंती असेल. कारण की लक्षात घ्या शेवटचे षटक मार्गस्थ आहे आणि पहिल्या इनिंगच्या ब्रेकमध्ये आपली नाणेफेकी करणं गरजेचं आहे. धावसंख्या झाली दाफलकावरती ती म्हणजे 62 धावा झाल्या दाफलकावरती. खूप चांगली फलंदाजी निलेशच्या माध्यमातून मामनोली संघासाठी पाहायला मिळाली. धावा झाल्या त्या म्हणजे 62. तर गोलंदाज विशाल पुण्याच्या सज्ज गोलंदाजी मार्कवरती आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. हा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढतो ऑन साइडला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केलाय आणि ते मात्र 2 धावा देखील कंप्लीट. 3ऱ्या धावेसाठी वेगाने जात आहेत आणि ते मात्र विकेट गमावा लागेल. 2 धावा जरूर कंप्लीट केल्या. 3ऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतोय आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाईल ती म्हणजे 64 आकड्यावरती आणि 65 धावांचे तिथून मात्र लक्ष ठेवण्यात आले या मस्का संघासमोर. चल विनंती असेल गावदेवी वरब आणि त्याचबरोबरीने मामनोली दोन्ही संघाचे कॅप्टन नाणेफेकीसाठी या. वरब आणि त्याचबरोबरीने मामनोली दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण लवकरात लवकर टॉससाठी यायचे नाणेफेकीसाठी यायचे. दोन्ही संघाला विनंती असेल नाणेफेकीसाठी या. चला विनंती आहे गावदेवी वरब संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबरीने मामनोली संघाचा संघनायक विनंती आहे दोन्ही संघाच्या कॅप्टनला टॉससाठी यायचे नाणेफेकीसाठी यायचं आपण लवकरात लवकर. दुसरा सामना आजच्या दिवसातील एका बाजूला असेल गावदेवी वरब तर दुसऱ्या बाजूला मामनोली. 2 बदलते संघांमध्ये एक मोठी मॅच नक्कीच आम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला वरब आहे जो वरब साथीने या मैदानामध्ये सराव करतोय आणि मैदानातला प्रत्येक कानोकोपरा वरब संघाला माहीत आहे आणि त्या संघासमोर मामनोली संघ असेल. विनंती असेल दोन्ही संघाच्या संघनायकांना लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचं आहे आणि विनंती आहे मामनोली संघाला आपण लवकरात लवकर जायचं मैदानाच्या आतमध्ये.
थँक्यू डीजे. चला याचं गावदेवी वरब संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबरीने मामनोली संघाचा संघनायक. तर 64 धावा झाल्यात आणि 65 धावांचं लक्ष आहे ते म्हणजे तिथून या मस्कर संघासमोर. तर या खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये पण जाऊयात. नक्कीच 65 धावांचं लक्ष आहे. आपण कालपासून पाहतोय स्पर्धेमध्ये खूप चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळते. आमचे जवळचे मित्र त्याचबरोबरीने अतिशय चांगले समालोचक रोशन संते यांच्याकडे धन्यवाद. तर विनंती यावीस आदरणीय उमेशजी पोईगावचे थोर समाजसेवक उमेश साहेबांना विनंती करतो की आपले शुभ हस्ते टॉस करायचा आहे. सामना असेल गावदेवी वरब विपक्ष मामनोली या दोन संघांमध्ये पहिल्या फेरीमधील दुसरा सामना असेल. तर विद्यमान सामना आपण पाहतो यावीस मैदानावरती मानिवली विपक्ष मस्कल या दोन संघांमध्ये बिग फाईट सामना आपण पाहतोय. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीमधील पहिला सामना आपण पाहतोय आणि 65 धावांचं लक्ष ठेवलंय मानिवली या संघाने. आपण पाहतोय मस्कल या संघासमोर 13.00च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा कराव्या लागतील आणि अनिल म्हात्रे यांनी टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. गावदेवी वरब या संघाने 5 षटकांचा सामना असेल. गावदेवी वरब संघ व्यासपीठासमोर आपण येऊन थांबायचं आहे. गावदेवी वरब संघ विनंती असेल आपण सर्वांनी तर 65 धावांचं लक्ष असेल. आपण पाहतोय 20 मस्कल या संघासमोर 13.00च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा कराव्या लागतील. हा सामना जिंकण्यासाठी वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा गणेला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राज्य छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा अर्पण करतो आणि मी माझी सुरुवात करतो. सामना आपण पाहतोय या 20 पहिल्या फेरीमधील पहिला सामना आपण पाहतोय मस्कल विपक्ष मानिवली या दोन संघांमध्ये. त्या P1च्या पहिल्या षटकामध्ये येतोय गोलंदाज आपण पाहतोय 20 राजेश गायकर येतोय. खूप मोठं नाव आहे अंडर क्रिकेट विश्वामध्ये राजेश गायकरचा. तो देतोय गोलंदाजी मार्कवरती मानिवली संघाच्या माध्यमातून. गेम ऑन. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू सुरेख चेंडू फेकला जातोय. आपण पाहतोय स्विंग अँड मिस. चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय गुड लेन्स पडूया तिथं बाउन्स होतोय. टेकअप होतो चेंडू आणि सरळ जाऊन यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. यष्ट्यांच्या पाठी आपण पाहतोय 20 यष्टिरक्षक मानिवली संघाचा विश्वनाथ राजेश पुन्हा एकदा सज्ज होईल. नक्कीच डेट चेंडू घोषित करत पंथ आपण पाहतोय 20 मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल. MCA मान्यता प्राप्त हे दोन पंच आपण पाहतोय. मुन्ना पठाण सर शहापूर तसेच जय पवार सर कल्याण हे दोन अनुभवी पंच आपण पाहतोय. यावेळी मिस टायमिंग फटका आहे. जेलची संधी असेल. जज करतोय राजेश गायकर परंतु आपण पाहतोय जेल सोडला जातोय राजेश गायकरच्या मार्फत. तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावांचा अवधी 2 धावांनी श्रीगणेश करतोय. या दरम्यान एका धावती समाधान मानावं लागेल. आदरणीय वरबगावचे आपण पाहतो थोर समाजसेवक आहेत रोशन भोईर साहेबांचं आगमन होत आहे. हार्दिक स्वागत. विनंती असे साहेबांना की व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 20 एक धाव. चांगली सुरुवात आपण पाहतोय या 20 मानिवली संघाची. अप्रतिम गोलंदाजी होती या 20 राजेश गायकरच्या माध्यमातून. स्ट्रॉंग अपील आपण पाहतोय. नक्कीच पंचांनी ती अपील फेटाळून कारण की या अपिलामध्ये आत्मविश्वास कमी आणि उत्साह जास्त होता हेच बघितलं पंचांनी. दरम्यानचा निर्धाव चेंडू फेकतोय. धावसंख्या स्थगित. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 1 धाव धावफलकावरती. अप्रतिम गोलंदाजी होते. सुरुवात चांगली केली आहे या पावरप्लेच्या षटकामध्ये राजेश गायकरच्या माध्यमातून. 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आतापर्यंत गोलंदाज राजेश गायकरने.
कल्पेश आणि विशाल ही जोडी आपण पाहतोय. स्ट्रायकरला फलंदाज विशाल. सुरेख फटका आपण पाहतोय. मिस टायमिंग आहे. एक धाव पूर्ण करतोय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आपण पाहतोय 20 शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये. तोपर्यंत आपण पाहतोय एक चिकी सिंगल पूर्ण करतोय. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकेल. 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय मस्कल या संघाची. पुढील चेंडू पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मार्ग करतो राजेश. शॉर्ट ऑफ लाईनचा वापर करतोय. भिडकावून दिला चेंडूला. स्क्वेअर द विकेट. चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी गुड शॉट. थँक्यू सो मच. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 6 धावा धावफलकावरती. पहिला संघर्षमय चौकार आलाय फलंदाज कल्पेशच्या बॅट मधून. धावसंख्या 6. दरम्यानचा पुढील चेंडू पुन्हा एकदा. यावेळी मोठा फटका सेम रिझन मध्ये आणि सेम रिझल्ट आपण पाहतोय. 6 धावांसाठी बिग हिट षटकार. थँक्यू सो मच. आता माझा बॅटचा फेस ओपन केला. यावेळी फलंदाज कल्पेशने आणि एक चौकाने एक उत्तुंग षटकार आलाय कल्पेशच्या बॅट मधून. पहिल्या षटकाने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 12 धावा धावफलकावरती. 65 धावांचं आव्हान आहे आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय यावेळी 12 धावा आलेत धावफलकावरती. उर्वेश समीकर येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 53 धावांची गरज. 24 चेंडूमध्ये 53 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 13.25 च्या सरासरी प्रति षटकामागे धावा कराव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. मस्कल या संघाला सर्मी जोडी आपण पाहतोय. यावेळी मस्कल संघाची एक विस्फोटक फलंदाज कल्पेश आणि त्याला साथ देतोय विशाल. आदरणीय वरपगावचे राजेश उर्फ पप्याभाई यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थानपान व्हायचे. या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्या भारताची परंपरा आहे अतिथी देवो भव. प्रत्येक पाहुण्याचं देवाप्रमाणे स्वागत करणं ही आपल्या भारताची परंपरा आहे, संस्कृती आहे आणि ती परंपरा जोपासली जाते. गावदेवी क्रिकेट संघ वरप यांच्या माध्यमातून एक अप्रतिम आयोजन आपण पाहतोय. मानाची सन्मानाची आणि लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. गावदेवी चषक 2019 हे पर्व आपण पाहतोय. फिरकी आक्रमण शॉर्ट प्लॅनचा वापर करतोय. योग्य ती दिशा देतोय चेंडूला. चेंडू बेडकावून दिलाय. फाईन लेग सी मार्कच्या बाहेर. 4 धावांसाठी गुड शॉट. तर वरप संघाचे मंदार विनंती असेल, मंदार पानसरे यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती. नक्कीच काल अप्रतिम गुणलेखकाची भूमिका ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिली. मंदार पानसरे यांना विनंती असेल आपण या. तर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोया 20-16 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती स्वागत करतो गोलंदाज कुलदीपचं. यावेळी फलंदाज विशाल. विशालच्या बॅट मधून पहिला चौकार येतोय. राईट आर्म राऊंड विकेटचा मार करतोय. सुरेख गोलंदाजी होते आपण पाहतोय. यावेळी निर्धाव सांगता होते लेग ब्रेकचा हा चेंडू आपण पाहतोय. लेग ब्रेक गोलंदाजी होती यावेळी कुलदीपच्या माध्यमातून. चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय यावेळी आतमध्ये वळण घेतोय. दरम्यानचा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये जय पवार सर, कल्याण आपण पाहतोय. तर स्क्वेअर लेगचे पंच आपण पाहतोय मुन्ना पठाण सर. हे दोन अनुभवी पंच आपण पाहतोय. यावेळी मोठा फटका स्विच हिटचा लाजवाब देखना फटका षटकार.
धावसंख्या 6 ने वाटे धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 22 धावा धावफलकावरती चौकारानंतर रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून षटकार येतो फलंदाज आपण पाहतोय 22 विशालच्या बॅट मधून आणि आपल्या नावाचा परिचय देतोय मानिवली संघ गोलंदाज कुलदीपला 21 चेंडू 43 धावांची गरज स्विच हिटचा फटका सुरेख टायमिंग चेंडू सीमा पार 4 धावांसाठी गुड शॉट धावसंख्या 4 ने वाटे धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 26 धावा धावफलकावरती फ्लाइंग स्टार्ट करतोय स्वप्नवत सुरुवात करतोय 26 मस्कल संघ 65 धावांचं लक्ष्य आहे आणि टीट फॉर टॅट जसं तसं उत्तर मिळतंय चोख प्रत्युत्तर देतोय 26 मस्कल संघ या मानिवली या संघाला 26 धावा धावफलकावरती विजयासाठी अजूनही आपण पाहतोय 39 धावांची गरज पुन्हा एकदा खराब चेंडू भिडकावून ज्या चेंडूला आपण पाहतोय हुकचा लाजवाब देखना नजगत बरं फटका 4 धावांसाठी गुड शॉट धावसंख्या 4 ने वाटे धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 30 धावा धावफलकावरती खरपून समाचार घेतला जातोय आपण पाहतोय 20 कुलदीपच्या माध्यमातून खराब गोलंदाजी होते 2 षटकांचा खेळ संपला 2 षटकांनंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 15.00 च्या सरासरीने 30 धावा धावफलकावरती आपण पाहतोय उर्वरित समीकरण येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 35 धावांची गरज मस्कल या संघाला डीजे अठरा चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय 35 धावांची गरज आहे येणारे 18 चेंडू आणि 35 धावांची गरज तर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय सेकंड स्पेल मध्ये येतोय गोलंदाज आपण पाहतोय राजेश गायकर जे राजेश गायकरने P1च्या षटकामध्ये तब्बल 12 धावा खर्च केल्या होत्या त्याच राजेश गायकरवरती पुन्हा एकदा विश्वास दाखवतोय संघनायक आपण पाहतोय मुकेश गायकर 18 चेंडू 35 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी मस्कल या संघाला सुरुवात चांगली केली यावेळी आपण पाहतो विशाल आणि फलंदाज कल्पेशने मी कौतुक करेन ते म्हणजे विशालचं कारण की दुखापतग्रस्त आहे परंतु अप्रतिम फलंदाजी करतोय जखमी वाघासारखा फलंदाजी करतोय या मैदानावरती तर त्याला तेवढीच चांगली साथ मिळते यावेळी कल्पेशची राईट मोर द विकेटचा मार्क करतो राजेश पहिला चेंडू आपण पाहतो कीपर बीट होतोय आउटफील्ड फास्ट आहे चेंडू थांबणार नाही चेंडू सीमा पार 4 धावांसाठी संख्या धावफलकावरती आपण पाहतोय 34 धावा धावफलकावरती अजूनही 31 धावांची गरज आहे चेंडू शिल्लक 17 विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहू शकाल सुरेख गोलंदाजी होती ऑन ड्राइव्हचा फटका आपण पाहतोय एकदा पूर्ण करतोय स्वतः गोलंदाजी चेंडूवरती उचलेल तोपर्यंत आपण पाहतोय एक चेकी सिंगल पूर्ण करतोय धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 35 धावा 35 धावांची पार्टनरशिप आपण पाहतोय या दोन फलंदाजांमध्ये जी संघनायकाला सुरुवात अपेक्षित होती ती सुरुवात करून दिली मस्कल संघाला फलंदाज विशाल आणि फलंदाज कल्पेशने 16 चेंडू जिंकण्यासाठी 30 धावांची गरज आहे ही स्पर्धा आपण पाहतोय 10 क्लिकच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण केलं जाते स्पर्धेचा अकुट टप्प्यात हा चेंडू आपण पाहतो शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न केला होता स्क्वेअर द विकेट खेळतोय बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन आहे तोपर्यंत एक चिकी सिंगल पूर्ण करतोय धावसंख्या 1 ने वाटे धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 36 धावा धावफलकावरती येणारे 15 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावांची गरज
सामना अजूनही बॅलन्स आहे, सामना अजूनही 50-50 आपण पाहतोय, परंतु जमेची बाजू आपण पाहतोय मस्कल संघाने आतापर्यंत एकही विकेट गमावला नाहीये. पुन्हा एकदा आपण पाहतोय 20 रणनीतीमध्ये थोडासा अडथळा निर्माण झाला. डेट चेंडू घोषित करतायत मुन्ना पठाण सर. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 36 धावा. 15 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. शॉटॉम्पुलचा फटका, गॅप शॉट सिलेक्शन आपण पाहतोय, सुरेख क्षेत्ररक्षण आपण पाहतोय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये तोपर्यंत आपण पाहतोय एका धावेचा उद्योग. धावसंख्या 1 ने वाटे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 37 धावा. धावफलकावरती बिनबाद 37 अशी अप्रतिम सुरुवात आपण पाहतोय मस्कल संघाच्या माध्यमातून. दरम्यानचा पुढे राजेश राईटम ओव्हर द विकेटचा मारा करतोय वरपगाव एन कडून. भीमर चेंडू फेकलाय, 9चा इशारा येतोय आपण पाहतो. धावबाची संधी आणि फलंदाज बाद. फ्रीडचा चेंडू असेल, या पुढचा चेंडू फ्रीड असेल याची नोंद घ्यायची आहे. पेरी वालू सोनेरी लाटा जाब माझं बरख करतय. पेरी वालू सोनेरी लाटा जाब माझं बरख करतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनात काय करतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनात काय करतय. चौदा चेंडू शिल्लक आहेत. आपण पाहतोय 20 अजूनही जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. फ्रीडचा चेंडू असेल आपण पाहतोय आणि नक्कीच स्ट्रायकिंगला फलंदाज आहे, एक विस्फोटक फलंदाज आपण पाहतोय विशाल. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट ज्याला म्हटलं होतं तोच फलंदाज विशाल ऑन स्ट्राईक. यावेळेस मोठा फटका सरळ बॅटने, क्रिकेटचा सेफ फटका आपण पाहतोय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून 4 धावांसाठी गुड शॉट. थँक्यू सो मच डीजे मास्टर. धावसंख्या धावफलकावरती 4 ने वाटे आपण पाहतोय 20 41 धावा. धावफलकावरती येणारे 13 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय 24 धावांची गरज. 13 चेंडू मध्ये 24 धावांची गरज आहे. फुलटा चेंडू फेकलाय, लाईन पाहावी लागेल. पंच आमच्याकडे वळत आहेत. मुन्ना पठाण सरांचा इशारा येतोय. यावेळेस वाईटचा ICC नियम क्रमांक 22 लगावला जातोय. एक धाव मिळते अवंतरच्या स्वरूपात. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय यावेळेस 42 धावा. धावफलकावरती येणारे 13 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. स्वीपचा फटका आपण पाहतोय, फटका खूप चांगला आहे, एक धाव पूर्ण करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतं आपण पाहतोय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावांचा अवधी होता. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 15.00 च्या सरासरीने 45 धावा. धावफलकावरती पूर्वी समीकरण येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. डीजे कोणे गावीने हो सांग तुझ्या मनात काय करतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनात काय करतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनात काय करतय.
थँक्यू सो मच. 12 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय 20 धावांची गरज आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहू शकाल मस्कल या संघाला बिग फाईट सामना आपण पाहतोय. काटेकी टक्कर आपण पाहतोय या दोन संघांमध्ये. क्रिकेटचं हे युद्ध आपण पाहतोय. 12 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. तर या षटकामध्ये जर कमी धावा खर्च केल्या मानिवली संघाने तर नक्कीच या सामन्यामध्ये पुन्हा एकदा वापसी करतील. परंतु या षटकामध्ये 1 ते 2 मोठे फटके आले फलंदाज विशालच्या बॅटमधून आणि फलंदाज बंटीच्या बॅटमधून. तर नक्कीच या सामन्यामध्ये पुन्हा एकदा मजबूत पकड निर्माण करेल मस्कल हा संघ. तर मामनोली संघ आणि गावदी वरप संघ दोन्ही संघाला विनंती असेल की आपण सज्ज राहायचं आहे. यापुढचा सामना तुमचा आहे. गावदी वरप संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. 12 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. मुकेश गायकर येतोय या चौथ्या षटकामध्ये आपण पाहतोय. तर स्ट्रायकर फलंदाज बंटी, नो स्ट्रायकर फलंदाज विशाल. अप्रतिम फलंदाजी करतो विशाल. एकपात्री अभिनय दाखवतोय. एकाधिक किल्ला लढतोय या मैदानावरती विशाल. पहिला चेंडू आपण पाहतोय भिडकावून दिला चेंडूला. झेलची संधी. झेल सोडला जातोय. क्रिकेटचं समीकरण आहे कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. परंतु चूक होते आपण पाहतोय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये होते. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय संदीपच्या माध्यमातून एक झेल सोडला जातोय. धावसंख्या धावफलकावरती 2 ने पुढे सरकेल. 47 धावा धावफलकावरती. येणारे 11 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. 11 चेंडू 18 धावांची गरज. धावांची बरोबरी झाली तर प्रथम विकेटचा विचार केला जाईल. विकेट टॉसला खूप महत्व आहे स्पर्धेमध्ये. अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहत असतो कंपल्सरी चेसिंग, सुपर ओव्हर, बॉल आउट. पण या स्पर्धेमध्ये आपण पाहतो सरळ बॅटने स्क्रीन समोर एक धाव पूर्ण करतो. दुसरा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट या दोन फलंदाजांमध्ये आणि एकेरी आणि दुहेरीच्या माध्यमातून विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहू शकाल या 20 फलंदाजी करणाऱ्या मस्कल या संघाला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 49 धावा. लेफ्टम राऊंड विकेटचा मारा करतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय 20 सुरेख गोलंदाजी होते. टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय या 20 अतिरिक्त बाउन्स होतोय. टेक ऑफ चेंडू आणि सरळ जाऊन यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. दरम्यानचा हा निर्धाव चेंडू फेकतो. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 49 धावा धावफलकावरती. येणारे 9 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. यावीस मोठा फटका बिग हिट करतोय. चेंडू सीमा पार. 1 बाउन्स ओव्हर 4 धावांसाठी. गुड शॉट. आदरणीय महाराजगावचे थोर समाजसेवक नंदूजी बोडके आणि वरपगावचे थोर समाजसेवक किशोरजी भावार्ते साहेबांचं आगमनाचे हार्दिक स्वागत. विनंती साहेबांना की व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचे. 12 धावांची गरज. अकुल टप्प्याचा हा चेंडू शॉर्ट टर्म पुल करतोय. पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल. सामन्याचं समीकरण उद्ध्वस्त करण्यास षटकार येतोय फलंदाज बंटीच्या बॅटमधून. वेळ बदलला, काळ बदलला आणि सामन्याचं समीकरण सुद्धा बदललं. फक्त 6 धावांची गरज. सुरेख चेंडू फेकला तर आपण पाहतोया 20 निर्धाव चेंडू सांगता होते. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांचा धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 59 धावा धावफलकावरती. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. This is the sound of Ajay Atul. 6 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करतोय आपण पाहतोय 20 फलंदाजी करणारा मस्कल संघ. परंतु क्रिकेटमध्ये कोणतीही भाकीत करणं चुकीचं असतं. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही, जोपर्यंत शेवटची धाव होत नाही, तोपर्यंत
क्रिकेटमध्ये कोणतेही भाकीत करणं चुकीचं असतं, कारण की सकाळीच एक सामना आपण पाहिला मकर संघ चषकामध्ये 3 चेंडूमध्ये अवघ्या 1 धावेची गरज असताना मोठागाव संघ पराभूत झाला. असे क्रिकेट आहे, कधी कोणा रडवेल आणि कधी कोणा हसवेल याचा मात्र नेम नाही. 6 चेंडू 6 धावांची गरज, विकेट न गमता 5 केल्या तरी संघ जिंकू शकतो. यावेळी आपण पाहतोय मस्कल संघ विकेटच्या आधारावरती. यावेळी मोठा फटका, झेलची संधी असेल, सुरेख झेल टिपतोय मुकेश गायकर आणि अजून एकदा नाट्यमय वळण सामन्यामध्ये निर्माण होतोय. नोली संघ की व्यासपीठा समोर आपण येऊन थांबायचं आहे. गावदेवी वरप विपक्ष मामनोली या दोन संघांमध्ये सामना असेल. बिग फाईट सामना पहिल्या फेरीमधील दुसरा सामना असेल. तर 5 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज, 5 केल्या तरी संघ जिंकू शकतो. विकेटच्या आधारावरती हा ॲडव्हान्टेज असेल, हा प्लस पॉइंट असेल मस्कल या संघासाठी, कारण की विकेट कमी गमावलेत. फक्त 2 फलंदाज बाद झालेत आणि आतापर्यंत 5 फलंदाज गमावलेत, ते म्हणजे मानिवली या संघाने. 5 चेंडू 6 धावांची 5 केल्या तरी संघ जिंकू शकतो विकेटच्या आधारावरती. तर स्ट्रायकर पर्यंत आपण पाहतोय अक्षय, नो स्ट्रायकर पर्यंत आपण पाहतोय 20 बंटी, ही जोडी आपण पाहतोय 20 मैदानावरती. तर गोलंदाजी मार्कवरती निलेश, सुरेख गोलंदाजी होते आपण पाहतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगत होते. धावसंख्या स्थगित, धावसंख्या धावफलकावरती 59 धावा. प्रत्येक निर्धाव चेंडू आपण पाहतोय 20 दबाव वाढवण्याचं काम करेल. या 20 आपण पाहतोय मस्कल या संघावरती. 4 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज, 4 चेंडू 6 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. मी आधीच म्हटलं होतं, जोपर्यंत क्रिकेटमध्ये शेवटची धाव निघत नाही, जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही, तोपर्यंत कोणतेही भाकीत करणं चुकीचं असतं. यावेळी मोठा फटका सरळ बॅटने, चेंडू सीमा पार, चौकार. तीन चेंडू, थँक्यू सो मच डीजे मास्टर. 3 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. 1 धाव केली तर संघ जिंकू शकतो विकेटच्या आधारावरती. 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. जुना चेंडू द्यायचा आहे पण मैदानामध्ये, कारण की 2 षटकांनंतर जर चेंडू हरवला किंवा फुटला तर नक्कीच जुना चेंडू असेल याची नोंद घ्यायची आहे. 2 षटकांच्या आत तर चेंडू हरवला किंवा फुटला तर नवीन चेंडू असेल आणि फुटलेल्या चेंडूवरती जो निर्णय असेल तोच दिला जाईल. विकेट असेल तर विकेट, षटकार असेल तर षटकार दिला जाईल याची नोंद घ्यायची आहे. 3 चेंडू आणि 2 धावांची गरज, 1 केली तरी संघ जिंकू शकतो मस्कल संघ. मस्कल संघ आपण पाहतो विजयाच्या उंबरठ्यावरती आहे. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय 2 धावांची गरज. आणि फलंदाज बाद. पुन्हा एकदा नाट्यमय सामन्यामध्ये आपण पाहतोय येणारे 2 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. पाहायला मिळतोय मैदानावरती प्रेक्षकांचा काळजाळ ठोका चुकवणारा सामना पाहायला मिळतोय मैदानावरती. 2 चेंडू 2 धावांची गरज, 1 केली तरी संघ जिंकू शकतो विकेटच्या आधारावरती. हा ॲडव्हान्टेज असेल, हा प्लस पॉइंट असेल मस्कल या संघासाठी. 2 चेंडू 2 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. हाय व्होल्टेज सामना आपण पाहतोय मानिवली विपक्ष मस्कल या 2 संघांमध्ये. ते यापुढे सामना असेल
नक्कीच गावदी वरप विपक्ष मामनोली या दोन संघांमध्ये तर स्पीडअप करायचंय सामना. पंचांना विनंती असेल की एकूण 8 सामने कव्हर करायचे आहेत आजच्या दिवशी. दोन चेंडू 2 धावांचे अष्टॅगला बंधात नरेश. यावेळेस मोठा फटका विजय फटका येतोय एकदा पूर्ण करतोय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल आणि जवळ सामना जिंकलाय यावेळेस मस्कल या संघाने. कारण की या चेंडूवरती जरी फलंदाज बाद झाला तरी मस्कल संघ विजयी आहे. तर एक चेंडू आणि एका धावेची गरज आपण पाहतोय. सामना जिंकलाय मस्कल संघाने. जरी या चेंडूवरती विकेट पडला तरी मस्कल संघ विजय होईल. या दरम्यान आपण पाहतोय 20 रुपेश बसरे यांचं आगमन होते. हार्दिक स्वागत. आणि सामना जिंकला यावेळेस आपण पाहतोय मस्कल संघाने. तर दोन्ही संघांना विनंती असेल की आपण लाईनअप करायचं. विशाल आपण जा मैदानामध्ये लाईनअप करायचं आहे. मस्कल संघ आणि मानिवली संघ. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच विशाल. तर आदरणीय उमेश साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे या विशालचा. आपण या त्वरित मानिवली संघ लवकर